माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे अभिवाचन श्रवण करत आहोत. माऊलींना बोला जय श्रीराम. श्रवण केले तर लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागात आपण बघितले की रामचंद्रांना वशिष्ठ मुनी काय म्हणतात. न मोक्ष न वसा पुष्टे पाताले न च भूतले सर्वाशा संशये चेताः चेताः मोक्ष इत्यभिधीयते. मोक्ष बाहेर नाही, संसार हा वासनेचा सागर आहे. तो आपल्या मनातलं ओसरला पाहिजे. आज आपल्या मनात पूर्ण संसार भरला आहे. आपले चित्त भगवंताच्या पायी मुरले म्हणजे संसार विसर्जित होईल. चौथा द्वारपाल साधू संगम म्हणजे सत्संगत. संतांना भेटावे, त्यांच्या दर्शनाला जावे, त्यांच्याशी बोलावे, त्यांचा उपदेश ऐकावा. सदा संतानुगंतव्य यद्यपि उपदिशन्ति न याही स्वैरकथाशानां तेषां उपदेशा भवन्ति ता. संतांच्याकडे केवळ उपदेश ऐकण्यासाठी म्हणूनच जायचे नसते. उपदेश कॅसेटमधून देखील आपण ऐकू शकतो. 50 कॅसेट विकत आणा आणि आपापल्या घरी बसून चला. काय फरक पडला. पिक्चर तर घरी पण पाहू शकतो, पण थिएटरमध्ये जाण्याची वेगळी मजा. किंवा आपण घरी बसून आपल्या म्हणजे मंदिरात पण आपण पूजा करू शकतो. भगवंताची चित्त एकाग्र करू शकतो. सर्व काय करू. तरी पण आपण ज्यावेळेस देवळात जातो त्यावेळेस ते वेगळं ध्यान. संतांच्याकडे दर्शनासाठी जायचे असते. ते संत बाहेर आहेत म्हणून जायचे असते. मी त्यांना बघावे, त्यांनी मला बघावे म्हणून जायचे असते. त्यांच्या नेत्रातून वाहणाऱ्या प्रेमतरंगाचा स्वीकार करण्याकरता जायचे असते. त्यांच्या प्राणांच्या स्पंदनामधून मलाही काहीतरी लाभ होईल म्हणून जायचे असते. घरातही ज्ञानेश्वर माऊलीचा फोटो लावा लागतो. मग आळंदीला कशासाठी जायचं हो. घरात फोटो आहे, फोटोची पूजा करा. प्रत्येक देवाचा फोटो लावा. मग कशाला मंदिरात जायची गरज आहे. त्या ठिकाणी जायची. शेवटी आळंदी हे लक्षात घ्या. जगात अनेक तीर्थ असतील, पण आळंदीला गेले एखाद्या चुंबकीय क्षेत्राप्रमाणे आपल्याला ते जाणवते. त्याचा योग्य तो परिणाम माझ्या देहावर, मनावर, बुद्धीवर, प्राणावर व्हावा म्हणून आळंदीला जायचे असते. सत्संग करताना संतांच्या पायावर मस्तक ठेवता ठेवता संतांचे नाम घेता घेता जीवाला मार्ग मिळतो. याकरता एकदा ही वृत्ती निर्माण व्हावी लागते. म्हणून वशिष्ठ रामांना म्हणतात, मन कृतम कृतम कर्म न शरीर कृतम कृतम. जेव्हा मन अशा प्रकारे आपल्या आमररंगी बुडून जाते तेव्हा देहाकडून होणाऱ्या कार्याचा लेप त्या मनावर राहत नाही. देहाने आपले कर्तव्य करावे, मनाने देहाचे चिंतन करावे. आपल्या कर्तव्याची ही फळे देवावर सोपवायची. ज्याला हे जमले त्याच्या घरातील व्यवस्था बिघडत नाही, कारण तो कर्माचा त्याग करत नाही. उलट त्याला कर्मातून फळाची आसक्ती न राहिल्यामुळे त्याचे निर्णय अचूक होतात. आपले निर्णय नेहमी रागद्वेषाच्यामुळे चुकत असतात. आपल्याला मिळालेल्या दैहिक शक्तीचा हा सर्वात चांगला सदुपयोग. कर्माचा त्रास केव्हा होणार. जर कर्मापासून वासना निर्माण झाली तर होणार. अलिप्ततेने कर्म केले म्हणजे वासना निर्माण होणार नाही. योग वशिष्ठांमधील शेवटचे प्रकरण निर्वाण प्रकरण, आनंद प्रकरण. सुखाच्या व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोणला पुढे मागे देह माझे कर्म राहील. चित्त त्या आनंदाच्या अनुसंधानात अखंड डुबलेले राहील. वशिष्ठांच्या उपदेशाने भगवान श्रीराम सुखावले. खरं म्हणजे श्रीरामचंद्रांना उपदेशाची आवश्यकता नव्हती. त्यांना हे सारे ठाऊक होते. पण आमच्यासाठी भगवंत निर्माण झाले. कर्मयोगाचे महान रहस्य आपल्याला प्राप्त झाले. अंतस्त्यागी बहिर्संगी लोके विहर राघव. बाहेरून अत्यंत कमात दिसतं, पण त्याचे मन शांत असते. सगळ्याच संतांनी कितीतरी कार्य केले आहे. देह निरंतर कामातच हवा, पण मन निरंतर त्याच्या अतीत हवे. हेच जमलं पाहिजे. म्हणजे जगाची अवस्थाही कुठे बिघडत नाही. आपले कर्तव्यही पार पडतात. आपले कुठेही पतन होत नाही आणि आपण संसारात अडकत नाही. पद्मपत्र किंवा मंसा असा मनुष्य या जगात राहतो, पण तो जगाचा नसतो. जगातील घटनांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तुका म्हणे मुक्ती परिणेली तोरी, आता दिसचारी खेळी मिळे. अशा प्रकारचा सत्व संपन्न महात्मा जेव्हा कर्म करतो तेव्हा महान कार्य उभे राहते. तो सतत उत्साह संपन्न राहतो. अन्य लोकांना प्रेरणा देत राहतो. या उपदेशाने भगवान श्रीराम आनंदले. त्यांनी सद्गुरूंच्या चरणी साष्टांग वंदन केले. खरोखरी
श्रीरामांना अज्ञान होते का? वस्तुतः त्यांना कोणतीही शंका नव्हती. पण भगवान श्रीरामचंद्र एक गोष्ट जाणवतात की माझ्या सद्गुरूंच्या आत इतके विलक्षण ज्ञान भरले आहे. पण हे ज्ञान बाहेर जायचे असेल तर कुणीतरी निमित्त व्हावे लागते. गाईमध्ये दूध आहे, पण तिने पाणावे असते. पान व्हावे असे वाटत असेल कुणाला तरी बछडे व्हावे लागते. अर्जुन बछडा झाला म्हणून भगवंताने ज्ञानगंगेच्या रूपाने, ज्ञानगीतेच्या रूपाने जगाला प्राप्त झाले. आज या ठिकाणी भगवान श्रीराम बछडा बनले, अज्ञानाने पांघरून घेऊन जिज्ञासू बनले, म्हणून योग वशिष्ठासारखा दिव्य ग्रंथ जगाला प्राप्त झाला. सगळ्या प्रकारचे कर्म उत्साहाने पार पाडत असताना अंतकरणावर जरा देखील परिणाम होऊ न देता या जगात विहार करता येतो, हा योग वशिष्ठांचा संदेश आहे. अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. या ठिकाणी हा भाग संपला. पुढच्या भागात आपण बघणार आहोत महर्षी विश्वामित्रांचे राष्ट्रचिंतन. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. जर श्रवण केले असेल तर श्रीराम लिहायला विसरू नका.